ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात बुधवारी रिपाईच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीनंतर बारसिंगी पत्रकारांशी बोलत होते। या प्रसंगी नवनियुक्त ठाणे प्रदेशाध्यक्ष अण्णा रोकडे, ठाणे प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्र गायकवाड, प्रदेश सरचिटणीस बाळाराम गायकवाड, ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस प्रमोद इंगळे, प्रल्हाद मगरे उपस्थित होते। यावेळी बारसिंगे म्हणाले की ठाणे जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे। या यशामागे आमच्या कार्यकर्त्यांकडून केलेली मेहनत आहे। मात्र आम्हाला सत्तेत वाटा मिळालेला नाही। सत्तेत वाटा मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत। त्यानंतरही जर आम्हाला सत्तेत वाटा मिळाला नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका स्वबळावरती लढवणार आहोत। त्यासाठी फक्त आरक्षितच नव्हे तर खुल्या जागांवरही निवडणुका लढवून प्रस्थापित पक्षांना धक्का देऊ। उमेदवार निवडताना बहुजन समाजाला अधिक प्राधान्य दिलं जाईल असंही बारसिंगे यांनी म्हटलंय। सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यू प्रकरणी कारवाई करण्यासाठी लॉंग मार्च करण्यात येत आहे। या मोर्चामध्ये रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे ते म्हणाले। तो पुन्हा एकदा महायुतीकडे वळवण्याचं मोठं काम रिपब्लिक पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब त्याच महायुतीला सत्तेमध्ये आणणाऱ्या रिपब्लिक पक्षावर नेहमीच अन्याय केला जातो हे आपल्या सर्वांनाही माहित आहे। यानंतर सगळ्यांचं पूर्वी तो गणेश हे शिवा विक्ट्री म्हणजे काय? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ठाणे प्रदेशचा येणाऱ्या महापालिकांच्या आणि जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं कमीत कमी 10% जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत। महायुती याबरोबर आमचा समझोता करण्याचा प्रयत्न आहे। महायुतीनं आम्हाला योग्य तो मान सन्मान द्यावा अशी आमची मागणी आहे। जर महायुतीनं आमचा योग्य तो विचार केला नाही तर मात्र आम्ही स्वबळावर इलेक्शन लढणार आहोत। आमच्या रिपब्लिकन पक्षाचा फायदा महायुतीमध्ये सर्वच पक्षांना झालेला आहे। त्यामुळं काही वेळा असा जो प्रसंग होतो की बाबा तुम्ही भारतीय जनता पक्षावर समझोता केला होता, आमचाच काय तसं हे नाही, तर तसं नसतं नाही ते। कारण आमच्या मतावर रिपब्लिकन पक्षाच्या मतांवर भारतीय जनता पक्षाचे लोक निवडले, त्याचबरोबर शिवसेनेचे लोक निवडून आले, त्याचबरोबर अजितदादाचे पक्ष निवडून आले, लोकांचे पक्ष निवडून आले, तर त्या सर्वांनी आम्हाला योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे आमची अपेक्षा आहे। त्याचा विचार आहे जे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर भेट पुढच्या आमची ठरलेली आहे। त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेबांनी अजितदादा यांच्यावर भेट आहे। त्याचबरोबर जे कार्यकारी अध्यक्ष झालेत रवींद्र चव्हाण यांची भेट आम्ही पुढच्या आठवड्यात घेत आहोत। त्याचसोबत आता 10% वाटा आम्हाला जे महामंडळ आहेत की मंत्रिपद आहे याच्यामध्ये सत्तेतला वाटा देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। कारण यावेळेला पूर्णपणे सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचं मोठं काम जो बहुजन समाजाने जो दलित समाज हा घटनेच्या नॅरेटिव्हमुळे बाजूला गेला होता, त्या सर्वाला एकत्रितपणे महायुती या बाजूला वळवण्याचं फार मोठं काम रामदासजी आठवले साहेबांनी आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठं केलं। त्यामुळे महायुती सत्तेला हे इतके चांगले दिवस आले आहेत। तर यांनी आलेल्या चांगल्या दिवसाबाबत आम्हाला योग्य तो न्याय दिला पाहिजे। आमच्या कार्यकर्त्यांना 10% सत्तेमध्ये भागीदारी दिली पाहिजे। कधी महामंडळ असेल, मंत्रिपद असेल, MS असेल किंवा वेगवेगळे जेवढे असतील तेवढे सर्व ठिकाणी त्यांना देण्यात यावं। कारण आमची डेन्सिटी जास्त आहे की जिथं बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे, पक्षाला मानणारा वर्ग आहे, बहुजन समाज आहे, त्या ठिकाणी जसं की इथं उल्हासनगरचं एकदम स्ट्रॉंग पॉकेट आहे, कल्याण स्ट्रॉंग पॉकेट आहे, भिवंडी आहे, मुंबईमध्ये काही आमचे असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी आम्ही अगदी स्वबळाने निवडून येऊ शकतो, अशा ठिकाणी निश्चितपणे उभं करणार आहोत। ती भूमिका ही मुळातच व्यापक आहे। हे बाबासाहेबांच्या विचारावर आधारित असणे मुळातच ही भूमिका व्यापक आहे। त्यामुळे अल्पसंख्याक असतील, आदिवासी असतील, बहुजन समाज लोक अगदी उच्चवर्णीयांना सुद्धा या व्यापक भूमिकेमध्ये बाबासाहेबांनी आत घेतलेलं या पक्षाच्या भूमिकेमध्ये। तेव्हा सर्व पक्षातल्या लोकांना RPIमध्ये काम करण्यास कुठलाही मज्जाव नाही, त्याने उलट आलं पाहिजे। आणि RPI पक्षाची भूमिका ही समतेची भूमिका आहे, स्वातंत्र्याची भूमिका आहे, सर्व लोकांच्या उन्नतीची भूमिका आहे, सर्व समाजाच्या उन्नतीची भूमिका आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी RPIमध्ये यावं अशी आमची इच्छा आहे। आणि जे लोक येतील त्यांना योग्य तो आमच्या वतीनं पुन्हा मान सन्मान देण्याचे काम आम्ही करू। या आज आम्ही ठाणा प्रदेशचे नवीन अध्यक्ष निवडलेले आहेत। अण्णासाहेब रोकडे आमचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत, त्यांना ठाणा प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे। त्याचबरोबर आमचे महेंद्र गायकवाड
जे भिवंडीचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे बाळाराम गायकवाड जे अध्यक्ष होते ठाणा प्रदेशचे, यांना थोडंसं उच्च याच्या श्रेणीत घेतलेलं आहे. त्यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून नेमणूक केली आहे त्यांची. परभणीच्या मोर्चामध्ये आम्ही सामील आहोत. त्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये घेण्यात आलेलं आहे. तर आमचे सर्व कार्यकर्ते परभणीच्या मोर्चामध्ये सामील होणार. नाही, निदर्शनं केली आहेत आम्ही परभणीच्या संदर्भात. आमच्या पक्षाने निदर्शनं केली आहेत मोठ्या प्रमाणात. मोर्चामध्ये सामील होतील आता असे. नाही, ते तर चुकाच आहे. त्याने तर पाठीमाग घेतल्या ठरापत्र असं करू नये. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पाहतायत ते, परंतु ते अत्यंत वाईट आहे. ते लक्षात आलं की 10वी किंवा 12वी जे तुमचे जे आहेत याच्यावर ते करणं चुकीचं आहे. ते